शेतजमिनीच्या वाटपपत्रावर नोंदणी शुल्क माफ, महाराष्ट्र शासनाचा मोठा दिलासा निर्णय। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 58 अंतर्गत सहधारकांमध्ये किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये करण्यात येणाऱ्या शेतजमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे। दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी निर्गमित आदेशानुसार यापूर्वी दिनांक 23 जून 2025च्या अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे हा निर्णय अधिक स्पष्ट करण्यात आला आहे। या निर्णयामुळे सहधारकांमध्ये आपसी संमतीने केलेल्या जमिनीच्या वाटपासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही। तसेच वडिलोपार्जित शेतजमिनीच्या बाबतीत वारसांना हक्क प्राप्त झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या वाटपपत्राच्या दुरुस्ती दस्तासाठीही नोंदणी शुल्क माफ राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे। यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि कुटुंबियांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। राज्य शासनाने संबंधित सर्व कार्यालयांना याबाबत सूचना देण्याचे आदेश दिले असून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे जमीन वाटप प्रक्रियेला वेग येणार असून अनावश्यक खर्च टळणार आहे। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।